आज संपूर्ण राज्यातला शेतकरी राज्य सरकार कृषी दिन म्हणून साजरा करत आहे। एक शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून निश्चितपणानं मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो व महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या बळीराजाला दिलासादायक निर्णय या अधिवेशनाच्या माध्यमातून होत राज्यातल्या शेतकऱ्याला नवं तंत्रज्ञान आणि शेतीला पाणी देण्याचं धोरण ज्या नेटानं आता सध्या काम चाललेलं आहे त्याच पद्धतीनं महायुतीच्या सरकारनं काम करावं आणि राज्यातल्या शेतकऱ्याला बाजारपेठ द्यावी शेतमालाला उभा करून ते देणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं। कारण आमचा बाप पिकवायला शिकला पण विकायला शिकला नाही। इकडे बोला त्यांचा आवाज येतो तू सांगितलं। आपल्या माध्यमातून राज्यातल्या शेतकऱ्याला मी आश्वासित करू इच्छितो की महायुती सरकारनं जे जाहीरनाम्यामध्ये जे वचन दिलेले आहे त्याचं निश्चितपणानं तंतोतंत पालन होईल। हे देवाभाऊचं सरकार आहे, हे सदैव शेतकऱ्याच्या पाठीशी आहे आणि राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा सुद्धा निर्णय हे सरकार घेईल अशी मला अपेक्षा आहे। दिलेल्या शब्दाला जागणं म्हणजे देवाभाऊचं नाव असणं ही रूढ या महाराष्ट्रामध्ये आता झालेली आहे असं म्हटलं तरी वावगं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।